भरवा तो हा माधव रूप पाहतालो जणे सुख झाले होता रूप पाहतालो जणे सुख झाले होता तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बहुत सुंदराची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव संतोषाचे जोडे म्हणून विठ्ठले आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बापर खुमाने सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवी वर सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवी वर सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवी वर सर्व सुखाचे आगर बापर खुमादेवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव तो हा माधव बरवा तो हा माधव सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवी वर सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवी वर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम काय सांगू आता संतांचे उपकार 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 मज निरंतर जागवे मद निरंतर जागविती मद निरंतर जागविती काय सांगू आता संतांचे उपकार काय सांगू आता संतांचे उपकार सांगू आता संतांचे उपकार काय सांगू आता संतांचे उपकार निरंतर जागवे मद निरंतर जागविती मद निरंतर जागविती काय द्यावे त्यासी व्हावे उतर काय काय द्यावे त्यासी व्हावे उतराय त्यासी व्हावे उतर काय द्यावे याची व्हावे उतराय हे विता पायी जीवन हे विसाहा पायी जीवन होणा हे विसाहा पायी जीवन होणा सहज बोलणे हित उपदेश सहज बोलणे हित उपदेश सहज बोलणे हित उपदेश सहज बोलणे हित उपदेश करोनी सायास शिकावे करुणी सायास शिकवी करुणी सायास शिकवी काय द्यावे त्यासी व्हावे उतराय काय द्यावे याचे व्हावे उतराय काय द्यावे त्यासी व्हावे उतराय काय द्यावे याचे व्हावे उतराय विता पायी जीवन हे विद्वा पायी जीवन होणा हे विद्वा पायी जीवन होणा का म्हणे वत्स दे दुवेचे चित्ते का म्हणे वत्स धेनुवेचे चित्ते तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्ती कैसे मज येती सांभाळी कैसे मज येते सांभाळीत कैसे मज येते सांभाळीत काय द्यावे त्यासी व्हावे उतराय काय द्यावे याचे व्हावे उतराय काय द्यावे याचे व्हावे उतराय
हरि ओम. हय. काय सांगू आता संतांचे उपकार, 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 काय सांगू आता संतांचे उपकार. माझा निरंतर जागविती, माझा निरंतर जागविती, काय द्यावे त्यासी भावे उत्तराई, काय द्यावे त्यासी भावे उत्तराई. मज निरंतर जागवी, मज निरंतर जागवी, काय द्यावे त्यासी भावे उतराई, काय द्यावे त्यासी भावे उतराई. काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार. माझा निरंतर जागविती, माझा निरंतर जागविती, काय द्यावे त्यासी भावे उत्तराई, काय द्यावे त्यासी भावे उत्तराई. मज निरंतर जागविती, मज निरंतर जागविती, काय द्यावे त्यासी भावे उतराय. काय द्यावे त्यासी भावे उतराई. ठेविता पायी जीव थोडा, ठेविता पायी जीव थोडा, ठेविता पायी जीव थोडा, ठेविता
काय द्यावे त्याची व्हावे उत्तराये काय द्यावे व्हावे उत्तराये देवी तू हा पायी देवी तू हा पायी जीव थोडा देवी तो हा पायी देवी तो हा पायी जीव थोडा देवी तो हा पायी जीव थोडा काय द्यावे त्याची व्हावे उत्तराई काय द्यावे त्याची व्हावे उत्तराई रामचंद्र भगवान की जय सद्गुरुदेव महाराज की जय काय द्यावे काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती काय द्यावे त्यासी भावे उत्तराई ठेविता हा पायी जीव थोडा सहज बोलणे हित उपदेश करोनी सायास शिकविती काय द्यावे त्यासी व्हावे उत्तराई ठेविता हा पायी जीव थोडा तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्ती तुका म्हणे वत्स धेनु एका चित्ती तैसे मज येती सांभाळित काय द्यावे त्यासी भावे उत्तराई ठेविता हा पायी जीव थोडा पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथमान पांडुरंगा करू प्रथमान मन पांडुरंगा करू प्रथमन मन दुसरे चरण संताजी दोसरे चरण संताजिया दोसरे चरण संताजिया जगपादाने कधे सावितार जगपादाने कधे सावितार जगपादाने कधे सावितार जगपादाने कधे सावितार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता ओम नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा तरुणा
सर्वांचे उपकार मज निरंतर जागविती काय द्यावे त्यासी व्हावी उतराई ठेविता हा पायी जीव थोडा सर्वांच्या समोर म्हणून दाखवलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू थोडा वेळ कमी करा हा एकदम नॉर्मल अगदी असला नसला तरी चालेल देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा संतपर या प्रकरणातील गोड चिंतनीय असा अभंग भगवान श्री पांडुरंगाच्या समोर विश्वमाऊली ज्ञानोबाराय आणि उपस्थित सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ भाविक सज्जनांच्या समोर कीर्तन या माध्यमातून सेवा करावी म्हणून अभंग जगद्गुरूंचा घेतला विठ्ठल विठ्ठल अभंग संतपर या प्रकरणातला आहे गाथ्यामध्ये अनेक असे प्रकरण नामपर भक्तीपर कीर्तनपर उपदेशपर स्थितीपर तसं संतपर हे एक प्रकरण आहे त्याच्यामध्ये 227 अभंग आहेत आणि त्या 227 अभंगांपैकी गाथ्यामध्ये या अभंगाचा क्रमांक 2201 क्रमांक मामासाहेबांचा जो गाथा आहे त्या गाथ्यात 2201 क्रमांक या अभंगाचा विठ्ठल विठ्ठल या अभंगाचा जर प्रमुख विषय पाहिला महाराज म्हणतात की माझ्यावरती जे संतांचे उपकार झाले ते सांगण्यासारखे नाही किंवा मी सांगू शकत नाही इतके अगणित असे उपकार आहे त्यांनी मला सतत जागवलं माझा सांभाळ केला आणि त्यांच्या बोलण्यातून माझ्या जीवनामध्ये जे क्रांती झाली एकूण काय तर या अभंगामध्ये एक अनुभव स्वतःचा जो आलेला अनुभव आहे संतांच्या प्रती जो अनुभव आला त्या वैयक्तिक अनुभवाचं प्रगटीकरण करणारा हा अभंग विठ्ठल वेदांताच्या परिभाषेत जर बोलायचं असेल तर अपरोक्ष अनुभवाचं प्रतिपादन करणारा अभंग विठ्ठल विठ्ठल अभंगावर काही एक विचार करण्यापूर्वी प्रस्तावना द्यायची अशी कीर्तन काय निमित्तानं तर आज एकादशी सारखा पर्वकाल आहे एकादशी आणि या पर्वकालावरती आपल्या या श्री विठ्ठल मंदिरामध्ये मंदिराच्या समोर प्रांगणामध्ये श्री क्षेत्र मेहरुण जळगावमध्ये आपण बोलतोय जळगावचा हा उपनगराचा भाग आहे अगदी लगत असणारा आपलं हे श्री क्षेत्र मेहरुण आणि अशा या पवित्र अशा गावामध्ये सद्गुरू आप्पा महाराजांच्या पावन स्पर्शाने जवळच स्थान आहे आदि शक्तींचा साक्षात्कार ज्या ठिकाणी झाला आप्पा महाराजांना असं त्यांचं एक बसण्याचं म्हणा ध्यानाचं जे स्थान होतं स्मशानभूमीपासून आपण जर डीमार्टकडे गेलो तर तिथे आणि आपले तिथे कीर्तन होतं बघा पंढरपूर वारीच्या अगोदर तिथे कीर्तन होतं अशा सद्गुरू आप्पा महाराजांच्या पावन स्पर्शाने आईसाहेबांच्या पुनीत अशा दिव्य अशा अनुभूतीने आणि प्रभू श्रीरामांचं आपल्याही मेरूणमध्ये मंदिर आहे आणि जळगावसारख्या रथ चौकामध्ये सुद्धा प्रभू रामांचं आणि फार दिव्य भव्य प्रासादिक असं मंदिर आहे जळगाव ते पंढरपूर आणि पंढरपूर ते जळगाव असा दोन्हीकडून पायी प्रवास करून आपला हा श्रीराम मंदिर श्रीराम मुक्ताई पालखी सोहळा कालच आणि दिंडीचं परतीचं आगमन आपल्या शहरामध्ये झालं जळगावला जळगाव नाही म्हणत तर जलग्राम नगर असं म्हणतात आणि आपण खानदेशात नाही तर कान्हाच्या देशातले माणसं आहे बरं का आणि याला दंडक आरण्य असं म्हणतात ही कान्हाची नगरी आहे कान्ह देशामध्ये जलग्राम नावाचं गाव आहे आणि जवळच आसोदा गाव आहे आईसाहेब बहिणाबाईंच्या आणि दिव्य स्पर्शाने त्यांच्या कविता उभ्या जगात प्रसिद्ध आहे भारतात प्रसिद्ध आहे आणि अशा या बहिणाबाईंच्याही पावन स्पर्शाने जवळ कानडदा वगैरे सर्व ऋषी मुनींचा हा प्रदेश आहे या प्रदेशाला पूर्वी ऋषींचा देश म्हणत होते जिथे आपण बोलतोय ना हे दंडकारण्यावर का ऋषींचा देश कृतयुगा म्हणत होते नंतर त्रेता नावाचं युग लागलं त्या त्रेता युगामध्ये याला दंडक आरण्य म्हणू लागले
याच मार्गे प्रभू श्रीराम पंचवटीकडे गेले. नंतर द्वापार नावाचं युग लागलं आणि त्या द्वापार युगामध्ये याला खांडव वन म्हणू लागले. आणि नंतर लागलं खानदेश, कलियुग नावाचं युग लागलं. कली नावाच्या भयंकर युगामध्ये याला खानदेश, कान्हाचा देश असं म्हणू लागले. विठ्ठल मुंबई गॅझेटियर मध्ये खानदेशचा इतिहास वाचनात आला बरं का. इंग्रज आले भारतामध्ये आणि त्या इंग्रजांनी काय केलं, किती वर्ष राज्य केलं, 150 वर्ष जिथे राहिले ना, तोच हा भारत देश आहे. आम्हाला आमच्या गावाचं महत्व माहीत नाही, आमच्या घरातलं महत्व माहीत नाही, आमच्या व्यक्तीचं महत्व माहीत नाही, देशाचं महत्व माहीत नाही. पण इंग्रजांनी काय केलं, असं राज्य नाही केलं, तर इंग्रजांनी इथे अभ्यास केला, चिंतन केलं, मंदिरांचा अभ्यास, पंढरपूर असेल, आळंदी असेल, अनेक ठिकाणं ऐतिहासिक अशी आहे की त्यांचा इतिहास, त्यांचं संशोधन इंग्रज सरकारने असे काही जसे शास्त्रज्ञ काम करतात तसं इतिहासकार इथल्या स्थानांचा अभ्यास. आपण या भूमीमध्ये कायम राहू शकत नाही. आणि मग त्यांनी काही रिसर्च अँड डेव्हलपमेंट R&D सेंटर, शोध केंद्र, शोध आणि बोध असे मोठे मोठे विचारवंत विचार करण्यासाठी त्या त्या स्थळाचा, त्या मंदिराचा, त्याची पार्श्वभूमी काय हे सर्व लिहून ठेवलंय बरं का. जळगावचं जे पोस्ट ऑफिस आहे इंग्रजांनी बांधलंय, जळगावचं कलेक्टर ऑफिस इंग्रजांनी बांधलंय, बरेच असे पूल आहे इंग्रजांनी बांधले. आणि त्यांनी लिहून ठेवलंय की हा पूल किती वर्ष वापरायचा, हे पोस्ट ऑफिस किती वर्ष वापरायचं, तहसील कार्यालय त्यांच्याच काळातलं आहे, कलेक्टर ऑफिस, महसूल विभाग, पूर्ण कलेक्टर ऑफिस त्यांच्या ताब्यातलं म्हणण्यापेक्षा त्यांच्या काळातलं आहे. आजही दगड आहे, असे दगडाचं काम आहे. एक असं निघाला नाही अजून मातीचा खडा, आणि असं हे, आणि हे केव्हा ऑफिस पाडायचं हे सुद्धा तारखा लिहून गेलेल्या आहे. त्या तारखा जाऊन कित्येक वर्ष निघून गेले तरी आम्ही ऑफिस पाडत नाही अजून. आणि आता शोकांतिका आहे, आपलेच देश आहे, आपल्या देशातले आपलेच माणसं आहे, इंजिनियर आपले, माणसं आपले, सगळं आपलं आहे. पण मोठे मोठे पूल आहे ना, उद्घाटनाच्या अगोदर पडतात, ही शोकांतिका आहे बरं का. ज्या इंग्रजांनी 150 वर्ष तर राज्य केलं, पण जाऊन किती वर्ष झाले पहा तुम्ही, 50, 75, 70 वर्षाचा काळ गेलाय. आजही बिल्डिंग जशाच्या तसे. मग कधी कधी जुने बाबा असतील बघा, ते म्हणतात की इंग्रज परवडले, असं आजच्या 80 वर्षाच्या बाबांचं म्हणणं आहे. विठ्ठल विठ्ठल. 15 ऑगस्ट येतोय, महाराज तुम्ही कीर्तन करता का इंग्रजांचे गोडवे गातात आहे असं तुम्ही मला म्हणाल. मी गोडवेने गात आहे, परिस्थिती सांगतोय की कसं कसं होतं. म्हणजे आपल्याला जे आज ऑफिस दिसतंय ना, हे त्या काळातलं आहे. असो, आणि आता हे जे आपण बोलणं चाललंय हा दंडक अरण्याचा भाग आहे. आणि ही दंडक अरण्य हा जो प्रदेश आहे आपला, जळगाव, धुळे, म्हणजे ओंकारेश्वरच्या नर्मदेच्या अलीकडच्या काठापासून हा दंडकारण्य सुरू होतं बरं का. हो, ऋषींचा देश आहे. जवळ कानडदा नावाचं गाव आहे, माहिती आहे ना, तिथे कण्व नावाचे ऋषी होते बघा. दुष्यंत शकुंतला तिथलीच कण्व ऋषींचा आजही आश्रम आहे. तपभूमी त्यांची मध्ये भुयार आहे बघा. जवळ यावल नावाचं गाव आहे. यावल कोणी असेल इथे, यावलचं 100% असले पाहिजे, कोणीतरी असेलच. असो, यावलला यावल का म्हणतात, यावलचं पूर्वीचं नाव आहे व्यासालय. काय नाव आहे, व्यासालयचा अपभ्रंश झाला यावल. जर तुम्ही गेला असाल यावलला, तर यावलच्या गावाबाहेर नदीच्या पलीकडे मोठं मंदिर आहे व्यासांचं. तिथे 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणांची निर्मिती तिथेच झाली असं इंग्रज अधिकाऱ्यांनी गॅझेटियरमध्ये लिहून ठेवलंय. गॅझेट म्हणजे काय, जाऊ द्या तिकडे, काही मला जायचं नाही, तुम्ही पुढचं बोला. व्यासालय त्याला म्हणू लागले. त्याच्यानंतर झालं यावल. कण्व ऋषींच्या आश्रमाचं नाव कानडदास झालं. चला, चाळीसगाव तालुक्यात वालझिरी नावाचं गाव आहे. कोणतं, वालझिरी देवस्थान आहे. वालझिरीला वालझिरी का म्हणतात, तिथे जाऊन या. महर्षी वाल्मिकांचं जे स्थान आहे, लव आणि कुश त्यांचा जन्मही तिथेच झाला असं वाचनात आलं. तिथे सीता गुफायवरती सीता न्हाणी, गणित तज्ज्ञ भास्कराचार्य, आणि काय योगा आहे,
समोर पण आमचे भास्कर दादा सुन्ने मूळचे शिरसोलीचे पण राहतात गायत्रीनगर मध्ये. म्हणजे भास्कराचार्य गणित तज्ञ त्यांची समाधी नेमकी भास्करच आमच्या समोर आहे. हे बी योगायोगच आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि असे हे गणिताचार्य तिथेच, महर्षी वाल्मिकांचा आश्रम तिथेच आहे. मोठं पाण्याचं कुंड आहे तिथे, बघा जाऊन या. वालझिरी महर्षी वाल्मिकी तिथे राहत होते. कशावरून? चाळीसगाव तालुक्यात रांजणगाव नावाचं गाव आहे का? जे वाल्ह्या कोडी माणसं मारायचे, बाकीचा हिशोब ठेवला नाही, फक्त ब्राह्मणांचा ठेवला. आणि जे 7 रांजण भरून ठेवले होते ना, जिथे ठेवले त्या गावाचं नाव पडलं रांजणगाव. हसता काय माझ्याकडे पाहून? हे खरं आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि असा हा मोठा सुजलाम सुफलाम देश आहे. ऋषींच्या तपानं तपपूर्ण झालेली भूमी आपली. आपल्या भूमीमध्ये लोक खाऊन पिऊन सुखी आहे. गोर गरीब मोजर वर्ग, खूप पाण्याचं दुर्भिक्षण आहे. खायला ल्यायला सगळं काही मनासारखं आहे. जळगाव शहराचा 2रा क्रमांक लागतो महाराष्ट्रामध्ये बरं का. कशाच्या बाबतीत? श्रीमंतीच्या बाबतीत. सुवर्णनगरीचा मान जळगावलाच आहे. सोन्याची नगरी जळगावलाच म्हणतात. आणि असा हा सुजलाम सुफलाम प्रदेश आहे. आणि त्या प्रदेशामध्ये मग आता हे आपले मेरूंचे बोर आहे ना प्रसिद्ध, ते एवढे गोड का लागतं बरं? अहो म्हणे माणसंच गोड आहे सगळे. वा वा, यांची मूछ पाहून तर मला इतका आनंद वाटला. मी म्हणतो मेरून काय जळगाव मध्ये सुद्धा यांच्यासारखी कोणीच मूछ ठेवत नाही. काय मूछ आहे, असं वाटतंय तानाजी मालूस रे तुमच्याकडे पाहिलं असं वाटतं की तानाजीच आहे. वा वा. आणि योगायोगा यावर्षी 12 किल्ले या महाराष्ट्रामध्ये, 400 किल्ले बरं का, 400. आणि त्या किल्ल्यांचं संवर्धन संरक्षण डागडुजी करायचं ठरवलं. त्या 400 किल्ल्यांपैकी कोणत्या किल्ल्याला प्राधान्य द्यायचं याच्यासाठी एक समिती नेमण्यात आली. आणि त्या समितीने 75 किल्ले निवडले. पण बजेट टप्प्याटप्प्याने ते किल्ले दुरुस्ती करायचे म्हणून 75चं काम करू शकत नाही. मग 28वर आले. समितीने 28 किल्ले सांगितलं. हे 28 किल्ले म्हणजे एवढंही आपल्याकडे निधी नाही. आणि मग 12 किल्ले त्या निकषामध्ये आणि ते निवडले गेले. आणि त्या 12 किल्ल्यांचं संवर्धन, 12 किल्ल्यांची जोपासना करण्याचं काम शासनाने घेतलंय. माझं म्हणजे वैयक्तिक मत मांडतो, कारण या लोकशाहीच्या आपला देश आहे ना, बाबासाहेबांच्या घटनेने चालतो. माझं मत मला मांडण्याचा अधिकार आहे. मूलभूत असे अधिकार प्रत्येकाला दिलेले आहे. एक म्हणजे मत मांडण्याचा अधिकार, दुसरं म्हणजे आपण कोणत्या देवाची भक्ती करावी स्वातंत्र्य आपल्याला. आणि म्हणून मी फक्त मत मांडतोय. माझं परमपूज्य मोदीजी असतील, केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, नवीन स्मारक शिवाजी महाराजांचे बनवतात. करोडो रुपये त्याच्यावरती खर्च न करता जे किल्ले आपले जवळ, जे किल्ले करून ठेवले छत्रपतींनी, त्यांचंच संवर्धन करावं. पुन्हा नवीन ठिकाणी कोणतंही करू नये. करोडो हजारो करोड रुपयाचा आणि पुतळा उभारण्यापेक्षा किल्ल्यांची डागडुजी करावी असं माझं प्रांजळ मत आहे. तुमचं काय मत आहे याच्याबद्दल? कारण एक किल्ला जेव्हा ढासळतो, नवीन किल्ला आपण उभ्या आयुष्यात नाही, पिढ्या संपल्या तरी आपण बनवू शकणार नाही. किल्ले जाऊन तर या, पहा तर खरं. देवगिरीचा किल्ला बघा, जवळच आपल्या औरंगाबाद जवळ दौलताबाद किल्ला आहे. काय किल्ला आहे, कशी तोप नेली असेल, आपलं डोकं काम करत नाही. म्हणून याच किल्ल्यांचं संवर्धन करावं असा एक चांगला हेतू सरकारने अवलंबलेला आहे. विठ्ठलो विठ्ठलो असो. मुद्दा काय चालला, मेरून मध्ये बोलतोय आम्ही. आणि मेरून मधले बोर मोठे गोड आहे. का बरं गोड आहे असं माझं चिंतन आहे. कधी कधी मी करतो. न जाणो इथे शबरी माता तर राहत नसेल, वाटतं की नाही तुम्हाला? शबरी माता राहत असावी, कारण याच मार्गे रामप्रभू गेले. तशा तर काही खानाखुणा दिसत नाही बरं का. पण मला असं वाटतं की शबरी मातेचे दात ज्या बोरांना लागले, ज्या बोरांचा आस्वाद रामप्रभूंनी घेतला, तेच तर हे बोर नसतील का बरं एवढे गोड लागतात?
इकडे बघा, योग्य वेळी जास्त मध्ये करू नका, काही शांत कीर्तन ऐका, एकच तास बोलायचंय, अगदी शांत बिलकुल. प्रमाणे पण वाटलं तर द्यायची, योग्य असलं तर. काय होतं, व्यत्यय येतो मग. गेला आता सगळं माझ्या डोक्यात. विठ्ठल 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 पुंडलिक वरदे भगवान की जय. मला वाटतं हे शबरी मातेचेच बोर असले पाहिजे. पहिला बार जाऊ द्या, पण दुसरा बार जेव्हा येतो ना, हो 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 हो, पहिलं बोर मोठं होतं, नंतर छोटं झालं, ते इतकं गोड लागतं, इतकं गोड लागतं तर खातच राहा. असे गोड बोर इथे, आणि न जाणो काही सांगू शकत नाही. शबरी मातेच्या पदस्परी काय झालं असेल तर, पण गोड का याचं काही उत्तर सापडत नाही. विठ्ठल विठ्ठल आणि असा हा सर्व परिसर आहे. आणि या सर्व भजनी मंडळाच्या श्री क्षेत्र मेहून आणि आपल्या गावातील सर्व भजनी मंडळ दररोज आमचं भजन असतं म्हणे महाराज. दर एकादशीला कीर्तनाचा नियम आहे, आणि या भजनी मंडळाने कित्येक वर्षापासून हा नियम अव्याहतपणे टिकवलाय. आणि त्यांच्या त्या यादीमध्ये माझ्यासारख्या अगदी छोट्या माणसाचा बी नंबर 3-4 वर्षात लागतो. केव्हा ना केव्हा येते, यांना आठवणारे नाही रे, चांगला माणूस आहे रे, अरे एवढा काही पैशांचा लालची पण नाही, घ्या बोलवून. आणि त्यांना योग्य वाटतं तेव्हा ते मग मला फोन करतात. त्यांनी मला सांगितलं असं असं आहे. आजचं कीर्तन माझं बोरणारला होतं बरं का, पण आमचे भागवत बाबा शिरसोलीचे, त्यांना काही अडचण आली, मग त्यांच्या जागेवर मी जाणार आहे. तिथे हरिपाठावर अभंग आहे बरं का, एकनाथ महाराजांचा अभंग हरिपाठावर माझा 6वा क्रमांक होता आजच्या दिवशी. पण तिथलं गेलं, पण इथल्या तुमच्या दर्शनाचा योग असेल माझ्या जीवनामध्ये, म्हणून ते कॅन्सल झालं आणि इथे आलो बडबड करायला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि असे हे सर्व अभंगाचा जर विचार या ठिकाणी पाहायचा आपण ठरवला, अगदी आपल्या मोजक्या वेळेमध्ये बोलायचंय. मग ह्या सगळ्या संतांचा हा प्रदेश आहे, ऋषींचा मुनींचा प्रदेश आहे. इथे ऋषी आले, ऋषीच्या नंतर मुनी आले. ऋषी आणि मुनीमध्ये काय फरक आहे? हो, ऋषी जप तप करत होते, नंतर मुनींचा काळ आला, त्याच्यानंतर ऋषी मुनी एकत्र आले, नंतर आचार्यांचा काळ आला. शंकराचार्य, मध्वाचार्य, निंबार्काचार्य हे आचार्य आले. परंतु ऋषी गेले, मुनी गेले, आचार्य आले, आणि मग द्वापारामध्ये आचार्य. पण कलीसारखं भयंकर युग लागलं, आणि कलियुगामध्ये मग ऋषी राहिले नाही. जे थोडेफार ऋषी आहेत ते गिरी कपाटामध्ये आजही तप करतात आहे. ऋषींचा आणि समाजाचा कधी संबंध येत नाही. आता काय आहे, 2027 मध्ये कुंभमेळा आहे. कुंभमेळा, जलहारी, पवनहारी, वाताहारी, लंगोटी लावले असे ऋषी मुनी तुम्ही पाहाल, पण ते फक्त कुंभमेळ्याला दिसतात, नंतर दिसत नाही. म्हणजे त्यांचा आणि समाजाचा कधी संबंध येत नाही. मुनी पण तसेच आहे, सतत मनन करतात, त्यांना मुनी असं म्हणतात. आचार्य होण्यासाठी ब्राह्मणच पाहिजे. आचार्य होण्यासाठी 4 वेद 6 शास्त्रांचा अभ्यास पाहिजे. आणि म्हणून आत्ता जे शंकराचार्य आहे त्या पीठामध्ये त्यांचा आणि समाजाचा अगदी जवळचा संबंध नाही. तुम्ही चटकन शंकराचार्यांना भेटू शकत नाही. कीर्तनकार नुसत्या फोनवर येतात, पडत मेरून मध्ये येतात ना, पडत म्हणजे गाडीवरच येतात बा. एक फोन केला, शंकराचार्य येऊ शकत नाही. म्हणून काय केलं, कलीसारख्या भयंकर युगामध्ये मग जे ऋषी होते तेच आता संत बनून आले, आणि प्रांतामध्ये त्यांनी अवतार घेतला. आणि संत आणि समाज यांच्या संतांनी काय केलं, संत एवढे खाली आले की तुम्हाला तरी एकच पत्नी आहे, पण तुकोबरायांना 2-2 पत्नी आहे. तुमचा व्यापार, त्यांचा व्यापार, त्यांचे घर, तुमचे घर, तुमचे मुलं, त्यांचे मुलं. मग तुम्हाला, मला वाटलं अरे यांना पण मुलं बाळ आहे, यांचे पण घर आहे, यांचा पण मिरच्यांचा व्यापार आहे. मग तुकोबारे आम्हाला जवळचे वाटायला लागले. आणि तुकोबारे, ज्ञानोबारांनी समाजामध्ये मिसळले. तुम्हाला सगळ्यांना बोलवलं भगव्या झेंड्याखाली, यारे लहान थोर याती भरते न कोणी या, आणि इथे या. आम्ही काय सांगतो ते तुम्हाला ऐकण्यासाठी आम्ही तुम्हाला बोललो. मागच्या काळामध्ये ऋषी फक्त बोलले, पण ते ऋषी जे बोलले ते आम्ही तुम्हाला आचरण करून दाखवण्यासाठी आलो. बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया, ते फक्त
बोलले, पण आम्ही ते जे बोलले त्याचं आचरण करून तुम्हाला दाखवणार. आणि या सगळ्या वाटा ज्या होत्या भक्ती मार्गाच्या त्या पालापाचोळा पडल्यामुळे दिसेनाशा झाल्या. आणि ज्या वाटा पूर्वीच्या होत्या त्याच आम्ही दाखवण्यासाठी आलो. उजडावया आलो खरा खोटा निवाडा, खरा खोटा निवाडा, खरा खोटा निवाडा. उजडावया आलो खरा खोटा निवाडा, खरा खोटा निवाडा, खरा खोटा निवाडा. उजडावया आलो वाटा, उजडावया आलो वाटा. उजडावया आलो वाटा, खरा खोटा निवाडा. 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 उजडावया आलो वाटा. आम्ही उजडावया आलो. या वाटा पूर्वीच्याच होत्या, नवीन वाटा निर्माण केल्या नाही. ज्या होत्या त्याच दाखवण्यासाठी आलो. मार्ग होता पण तोच आम्ही त्या मार्गाने चाललो. मार्ग दावणे गेले आधी दयानिधी संत ते. मग आपलं काम काय? तेण्याची पंथे चालू जाता, 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 तेण्याची पंथे चालू जाता. पडे गुंता कोठे काही, न पडे गुंता कोठे काही, कोठे काही. तेण्याची पंथे चालू जाता, तेण्याची पंथे चालू जाता. न पडे आम्ही त्या मार्गाने चालण्याचा प्रयत्न करतोय. ज्या मार्गाने संत गेले, वेदाच्या मार्गाने आम्हाला जायचंय. वेद मार्गे मोनी गेले, याची मार्गे चालिलो. वेद मार्गे मोनी गेले, त्याची मार्गे चालिलो. नकळेची विषय अंधा, म्हणून उघड बोलिलो. नकळेची विषय अंधा, उघड बोलिलो. चालता धनुर्धरा, तरंगकारी हरपलो. चालता धनुर्धरा, ज्ञानदेवो निवृत्तीचा, द्वैत सर्व निरसलो. ज्ञानदेवो निवृत्तीचा, द्वैत सर्व निरसलो. धर्म जागो निवृत्तीचा, जे बापर उपकारी. आंधळ्या दृष्टी जातो, त्याचे नाव मी उच्चारे. धर्म नाव निवृत्तीचा, आंधळ्याला दृष्टी जातो, त्याचे नाव मी उच्चारे. वेद मार्गे मुनी गेले, त्याची मार्गे चालिलो. का चाललो आम्ही? न कळेची विषय अंध. आपण विषयामध्ये असल्यामुळे न कळेची विषय अंधा, म्हणून उघड बोलिलो.
चालता धनुर्धरा तरंगाकारी हरपलो. मी ज्ञानदेव आहे निवृत्तीचा, ज्ञानदेव निवृत्तीचा, द्वैत सर्व निरसलो. द्वैत हे दुःखाला कारण आहे. ज्ञानोबराय म्हणतात की आम्ही द्वैत मोडून टाकलं. वारकरी संप्रदाय द्वैतामधून अद्वैताकडे नेणारा असा आहे. तुमचं माझं आपलं परक उच्च नीच हे सगळे भेद आम्ही तोडले. ज्ञानदेव निवृत्तीचा, द्वैत सर्व निरसलो. हा धर्म माझ्या निवृत्ती दादांचा आहे, धर्म जागो निवृत्तीचा. हो, आणि म्हणून त्याच परंपरेमध्ये जगद्गुरु त्यांचा अवतार झाला. आणि त्यांनी सुद्धा मग मागे जे संत झाले, नाथ महाराज, नामदेव महाराज, ज्ञानोबाराय यांच्या सगळ्या ग्रंथांचं अवलोकन केलं. महाराजांनी भंडाऱ्यावर जावं, भागवताची पारायण केली. नाथांचं भागवत असेल, गीतेसारख्या ग्रंथावर, ज्ञानोबारायांच्या ग्रंथावर चिंतन केलं. आणि मग त्या सर्व संतांच्या उपकाराचं स्मरण त्यांना झालं. त्यांना त्यांचा काही अनुभव आला. या संतांनी समाजावर उपकार केले, तसे त्यांना जो अनुभव आला का, एकदा भंडाऱ्यावरती महाराज झोपले. चिंतन करता करता झोप लागली, झोपेत स्वप्न पडलं. स्वप्नात गुरु आले, त्यांनी मस्तकावर हात ठेवला. सांगितलं, मी राघव चैतन्य, केशव चैतन्य या मालिकेतला बाबाजी चैतन्य आहे, आणि मी तुला रामकृष्ण हरी मंत्र प्रदान करतो. आणि हात ठेवला. बाबाजी आपले सांगितले नाम मंत्र दिला राम कृष्ण हरी. मंत्र दिला कृष्ण हरे मंत्र दिला राम. कृष्ण हरी मंत्र दिला राम. बाबाजी आपुले सांगितले नाम. बाबाजी बाबाजी आपुले सांगितले नाम. बाबाजी आपुले सांगितले नाम. मंत्र दिला राम. मंत्र दिला राम. कृष्ण हरे मंत्र दिला राम. कृष्ण हरे मंत्र दिला लोकांना गुरुकडे जावं लागतं, पण गुरूंनी यांना सापडवलं. सापडविले वाटे जाता गंगा स्नाना. आणि हे उपकार जेव्हा त्यांच्या समोर आले, तेव्हा त्यांचा अपरोक्ष अनुभव त्यांना यायला लागला. चर्चा झाली, अनेकांनी अनुभव सांगायला लागले. तेव्हा विचारलं, तुमचा अनुभव सांगा, तुम्हाला काही संतांच्या बद्दल अनुभव आला का? महाराज म्हणतात, अहो मला काय विचारतात तुम्ही? माझ्यासारख्या पामरावरती ज्ञानोबाराय असतील, नाथ महाराज, असे अनेक संत आहे की ज्या संतांनी मला वैयक्तिक स्वरूपाचा अनुभव दिला. काय सांगू तुम्हाला मी? याचं प्रतिपादन अभंगाच्या पहिल्या काय सांगू आता संतांचे उपकार. 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 माझा निरंतर दागविती. माझा निरंतर दागविती. माझा निरंतर जागविती. माझा निरंतर जागविती. काय द्याल त्याची वाग उत्तराई. काय द्याल त्याची वाग उत्तराई. माझा निरंतर जागविती. माझा निरंतर जागविती. माझा निरंतर
हे इंजिनियर आहे बरं का. हरी म्हणजे इंजिनियर लोक जर टाळ घेऊन उभं राहायला लागले, बहुतेक सगळे सुशिक्षित मंडळी सर्व, कोणी डिप्लोमा करत असेल, कोणी शिक्षक असेल, कोणी नोकरी करत असतील. शहरात आपण राहतोय, डॉक्टर, वकील, इंजिनियर जर टाळ घेतील तर हे वारकरी संप्रदायाचं यश म्हणावं लागेल बरं का. सुशिक्षित लोक आणि कीर्तनामध्ये गुरुनाम गुरु मामासाहेब दांडेकर बरं का, जोग महाराजांचा 100 वर्षापूर्वी जेव्हा वारकरी शिक्षण संस्था स्थापन झाली, पूर्वीचे कीर्तन 5-5 तास चालायचे बरं का. 4 तास 5 तास रात्रभर टेंबे लावून कीर्तन करायचे. पूर्वी हरिदासी कीर्तन आणि नारदीय कीर्तन असे 2 कीर्तनाचे प्रकार होते, पूर्वरंग आणि उत्तर रंग. सुरुवातीला अभंग गायचा, जुजबी त्याचा अर्थ सांगायचा, नंतर एक कथा लावायची बरं का उत्तर रंगामध्ये. आणि उत्तरार्धामध्ये जे कथा लावली सखूबाईची, मीराबाईची, तुकोबाऱ्यांची, मग ते चरित्र 3-3, 4-4 तास सांगायचं. आणि मग गायनाचा अंग असेल ते कीर्तन का, मग फक्त एक तबला, एक पेटी, छोटासा टाळ अगदी, आणि असं हे हरिदासी नारदीय कीर्तन आहे. आणि त्याच्यामुळे असे लोक झोपायचे कधी कधी. मग मामासाहेब आले. मामासाहेब हे AA होते, फर्ग्युसन कुठलं तरी कॉलेज पुण्याला ते प्राध्यापक होते बघा. धोतर घालून मामासाहेब आणि काळी टोपी त्यांच्या मस्तकावर असायची. जोग महाराजांनी विचार केला, कीर्तनाची आचारसंहिता बदलवली. 2 तासाच्या पुढे जायचं नाही महाराज. मला पण तसं सांगण्यात आलंय, 1 तास प्रवचन, 2 तास कीर्तन, मग अभंग घ्यायचा, अभंगाचा भाव एका शब्दात सांगायचा, त्याचा नंतर उपक्रम ज्याला म्हणतो आपण विस्तार करायचा, नंतर त्याचा समारोप करायचा. नंतर मग कीर्तनासाठी येणारे जे वर्ग होता मामासाहेबांचा वर्ग, सुशिक्षित पुणे, मुंबई अशा ठिकाणी लोकांचं ते कीर्तन ऐकायचे. आणि त्यांच्या कीर्तनाला विद्वान लोक यायचे, शिकलेले लोक यायचे. आणि त्यांना जर आकर्षित केलं असेल मामासाहेबांनी तर आपली भाषा, आपलं बोलणं, म्हणजे कीर्तनकार आज ग्रॅज्युएशन झालेले सुद्धा कीर्तनकार आहे. डॉक्टर नामदेव शास्त्री सानप, त्यांचे न्यायशास्त्रावरती PhD आहे. म्हणजे कीर्तनकार सुद्धा आता मागे नाही, तुम्ही असं आम्ही धोतर घालतो म्हणून तुम्ही काही आम्हाला असं समजू नका. हो, आता तोंडाने आपल्या सांगू नये, पण माझं पण M.Com झालं बरं का. लॉला गेलो मी, वकिली सोडून दिली, म्हणजे केलीच नाही. तसं सांगायचा मुद्दा, आपण जर का शिकलेले असू आणि अध्यात्मामध्ये असू तर आपले पुढची पिढी शिकवायची गरज नाही. आपण जे करतो, आई जर दिवा लावत असेल तर मुलगी पाहते, सासू जर मंदिरात जात असेल तर सून पाहते, आणि बाप जर, आता कोणाची मुलं आहे करती ताईंची हे नातू मुलाचे असतात बघा, किती बघा सुंदर आहे, कसे उभे राहतात ते. अगदी गोड असे उद्याचे कीर्तनकार आहे, भागवतकार असतील. हो, मुलांना घेऊन या मंदिरात. कीर्तनाला यायचं असेल तर मुलांना आणा. जे जे आपण करू ना ते मुलांना दाखवून करा. भास्कर दादांचे चिरंजीव, ते पण बँकेत मॅनेजर आहे, ते पण माळकरी, त्यांचे वडील माळकरी, त्यांचे आजोबा माळकरी, पिढ्या संपल्या आमच्या माळकरी. ज्यांच्या दारासमोर बोलतोय ना, बाबांपासून माझं येणं आहे बरं का. काय नाव होतं बाबांचं? त्र्यंबक बाबा माळकरी, त्यांचे मुलगा माळकरी, त्यांचे सुनील भाऊ. मुद्दा एवढा, त्यांचं नाव घेतलं म्हणजे त्यांचंच नाही, परंतु आपण जे करतो ते आपले मुलं पाहतात. एवढं सांगायचं कारण एकच आहे, हे आमचे चिरंजीव आहे. माझा मुलगा आहे, तो मुंबईला सर्व्हिसला आहे, पण काही या कानबाईसाठी आला. त्याला म्हटलं चल उद्या जातोय कीर्तनाला ये. हो, त्याला मी सांगितलं नाही माळ घाला असं, पण आपोआप त्याला अशी उपरती झाली. सांगायचा मुद्दा एकच आहे, आपण जे आईवडील आहोत ना, आपण फक्त शिस्तीत वागा, मुलांना आपोआप संस्कार लागतील, एवढंच मला सांगायचं होतं. आणि सर्वांचा आशीर्वाद आपल्यावरती, आपल्या वाडवडिलांचा आशीर्वाद आहे. आणि जर का अध्यात्माशी आपण जोडून राहिलो, आपण जर माळकरी असाल, आपण जर पखवाज वाजत असाल, तर कोणता का गुण असेना. माझ्यासोबत आले शेखर भाऊ आहे, शिवाजीराव आहे. श्रवण भक्ती आहे, फक्त ऐकायची आवड असेल तो ऐकण्याच्या निमित्ताने येईल. श्रवणाचे मिशे बैसावे, काय होईल? साम्राज्य भुवनी सुखी नांदी. तुमच्या माझ्या जीवनात जर आनंद यावा असं वाटत असेल, परिस्थिती सोडून द्या, बिल्डिंग असेल, झोपडी असेल, जे असेल ते असेल, जे माणसं आध्यात्मिक आहेत त्यांना परिस्थिती काही परिणाम करू शकत नाही. कपडा एक आहे का दोन आहे विशेष महत्त्वाचं नाही, मातीचं घर आहे का पत्राचं घर आहे काही फरक पडत नाही. अरे आपण जे जगतो ते स्थितीवर असतो.
परिस्थिती बदलत असते, पण आध्यात्मिक माणूस हा स्थितीवर असतो. स्थिती म्हणजे काय? जी बदलत नाही तिला म्हणतात स्थिती, आणि जी सतत बदलते तिला म्हणतात परिस्थिती. तुम्ही आणि मी एकमेकाची परिस्थिती पाहतो. बिल्डिंग असेल, माणूस मोठा आहे बरं, कपड्यावरून परिस्थिती पाहतो. खानपान कसं आहे त्याच्या शरीरावरून कळतं. एकच नंबर, छान छान. वा 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 वा. उंच पुरे धिप्पाड, 6 फूट 85 वजन, मूछ तशीच, बॉडी. महाराज इथे सगळे मला गोरे गोरे वाटतंय बरं का. तुम्ही एवढे जे गोरे पान आहे ना, हे फुकट नाही झाले. तुम्ही काय दिलंय? तुम्ही सोन्याचं दान केलंय मागील जन्मामध्ये, म्हणून तुम्ही गोरे झाले बरं. तुम्ही दिलेच गोरे. ओ आता जे सावडे आहे त्यांच्याकडे सोनं नसल्यामुळे ते काही दान करू शकले नाही. पण नामदेव महाराज म्हणतात, सुवर्ण दाने होसी कांती निर्मळू. गोरा रंग फुकट नाही, सोन्याचं दान आहे. काहींचं नाक तलवार सारखं आहे, नाकावर निंबू. सासू म्हणे या पोरगीच्या, या म्हणजे तिच्या सुनेच्या, ही मुलगी नाकावर निंबू ठेरू देत नाही म्हणे. हो, आता नाकावर निंबू राहीन कस काय, मला हा बी प्रश्न पडतो. अरे नाक कोणाचं का असे ना, ठेवा बरं तुम्ही, पडेलच ना तो. सांगायचा मुद्दा, ही मुलगी एकही शब्द खाली पडू देत नाही असं त्या सासूला म्हणायचं होतं. बरं 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 ठीक आहे. कोणाचे दात सुंदर आहे, कोणाचे कान सुंदर आहे. शरीर मिळालं तुम्हाला, धडधाकट ही देवाची कृपा आहे बरं. शरीर ही संपत्ती आहे. या सगळ्या संपत्त्या, या संपत्तीवरून कमवू शकतो आपण. पण 5 बिल्डिंग आहे आमच्या, खायला लिहायला सगळे, पण पचत नाही महाराज. शुगर झाली, हे झालं, ते झालं, ते झालं. काय बॉडी तुमची, आणि तुमची काय बॉडी, तुम्ही असं म्हणाल. तुम्ही काय बोलते जाड आहे का? अरे आमची बी अशीच अगरबत्ती सारखी. म्हणजे मला खायला भेटत नाही असं नाही, पण ते तसंच आहे, तर मी काय करू. विठ्ठल विठ्ठल. या सगळ्या संतांच्या बाबतीत विचार केला तर महाराज म्हणतात, काय सांगावं तुम्हाला, काय सांगू आता संतांचे उपकार. अहो हे उपकार आहे, आई वडिलांचे उपकार, संतांचे उपकार, समाजाचे उपकार, देशाचे उपकार, अनेकांचे उपकार घेऊन आम्ही जन्माला आलोय. या अभंगाचं पहिलं चरण जर आपण विचार केला, काय सांगू आता संतांचे उपकार. महाराज म्हणतात, तुम्ही मला विचारलं तुमच्यावर काय उपकार आहे, अहो मला मी काय सांगू. आता हा जो काय, या अभंगाची सुरुवात महाराज काय शब्दानं करता. काय, आता हा जो काय शब्द या अभंगामध्ये आला, याचा एक वेगळा इफेक्ट कसा असतो तुम्हाला मी गंमत सांगतो. आता काय शब्द आपण केव्हा केव्हा वापरतो, बोलता बोलता, चालता चालता, केव्हाच्या केव्हा आपण तो कसाही वापरतो. आता या काय शब्दाला उच्चार कसा करतो तुम्ही आपण, उच्चार जसा बदलला अर्थ बदलतो. उच्चार बदलला, आवाज खालीवरती जर केला तरी सुद्धा याचा अर्थ बदलतो. काही वाक्य प्रश्नार्थक आहे, काही वाक्य आज्ञार्थी वाक्य असतात, काही आश्चर्य व्यक्त करणारे आहे, काही कौतुक व्यक्त करणारे आहे, आणि काही हताश निराश असे. आता बघा, काय प्रश्न, काय सांगता. एकानं काहीतरी बातमी आणली, अहो म्हणते तिथे गाडी पलटी. काय गाडी पलटी झाली, काय म्हणजे आश्चर्य व्यक्त केलं. आश्चर्य व्यक्त करताना बोलणाऱ्याच्या त्या एका ट्युनिंगवरून आपल्याला कळतं हा कोणत्या अर्थानं बोलतोय. काय म्हणजे तुम्ही काय सांगताय, अप्रूप वाटतं. काय सांगता, आले ते आहो म्हणे अमुका. अरे काय सांगताय, आता हे बोलणं वेगळंच अजून. अरे का काही बी सांगता, अरे का आम्ही ऐकीच राहिले. बापरे, भाषा बघा. म्हणजे हा समोरचा गप्पा मारतोय बा, आणि त्याला असं हसण्यावर नेतंय. अरे का काही बी सांगता का, आम्ही ऐकताय, आम्ही बी मेरूंचे आहे ना, ऐकता, आम्ही रोजच कीर्तन ऐकता का, तुम्हीच कीर्तनकार आहे का. हो बापरे, अरे लावरा रे. काय काय म्हणता हो, आपुलकी, आत्मीयता दर्शवणार काय शब्द आहे. काय, आता इथे काय सांगू आता, म्हणजे सांगण्यासारखं नाही हा एक अर्थ. काय काय सांगू आता हा दुसरा अर्थ.
एखाद्या व्यक्तीबद्दल बोलता येत नाही, आपण म्हणतो अरे बाबा त्यांच्याबद्दल काय बोलावं आता, नाही हो शब्द काम करत नाही व त्या माणसासमोर मी बोलूच शकत नाही, म्हणजे मुक्का झालो. जेव्हा एखादी व्यक्ती अधिकारी असेल, एखादी अप्रूपता जर तुम्हाला बोलायची असेल तो बोलू शकत नाही. जिथे शब्द पोहोचत नाही तिथे म्हणतो आपण हो मी बोलतच नाही आता तुमच्या समोर. अरे मी हातवंडो महाराज, हो अरे मी काय बोलू आता, काय शब्द 338 चरण गाथ्यामध्ये काय या शब्दाने सुरुवात ज्या चरणांची होते असे 338 चरण आहे बरं का गाथ्यामध्ये. काय महाराजांना विचारलं तुमचं मन असं तुमच्या ताब्यात नाही का, काय केलं तुम्ही या मनासाठी. काय काय करीतो या मना परी नायिके नारायणा. आता इथे काय शब्द दोनदा वापरला. अरे काय नाही केलं म्हणे या मनासाठी, या मनाला आवरण्यासाठी मी काय प्रयत्न नाही केले. अरे काय नाही केले. काय काय करीतो या मना परी नायिके नारायणा. करू नये त्याची करी विवंचना. नेऊ पतना आदरिले काय काय करीतो या मना. देवा मी या मनाला आवडण्यासाठी काय नाही केलं, पण हे मन जे चिंतन करायला नको त्याचं चिंतन जास्त करतो. हे माझं काही ऐकत नाही. परिनायिके नारायणा. तुकाराम महाराज देवाजवळ झाडा देतात आहे. देवा माझ्या मनाला तुमच्या जवळ आणा. या मनाला, हे मन शेतात चाललं, हे मन व्यापारात चाललं, हे मन काही तुमच्या पायाजवळ स्थिर राहत नाही. याला तुम्हीच आवरा आता, आणि तुम्ही हे आवरून तुमच्या पायाजवळ याला आणि ठेवा तुम्ही. चरणी देवा माझे मन लागो तुझे चरणी. देवा माझे मन लागो तुझे चरणी. मन लागो तुझे चरणी. संसार व्यसनी संसार व्यसनी देवा माझे मन लागो तुझे चरणी. संसार व्यसनी पडून येते. संसार व्यसन म्हणजे दुःख, या दुःखामध्ये मला पडून हो काय काय करतो म्हणा. आणि आमच्या बहिणाबाई त्या सुद्धा मनाच्या बद्दल असेच उद्गार करतात. मन वढाय वढाय उभ्या पिकात लढू. किती हाकला फिरी येतो पिकावर. पिकावर आता जे बघा शेतामध्ये पिकं लहरत आहे, ढोर घुसतं, जे चरायला लागलं तर चरतच राहतं. म्हणून काय असो अनेक विचार सांगता येईल, पण काय सांगू आता संतांचे उपकार. काय सांगू संतांचे. आता संतांचे का संतांचे, एक वचन का अनेक वचन, तर संतांचे आदरार्थी घ्या वाक्य, आणि एक वचन नाही तर अनेक वचन. अनेक संतांनी उपकार केले या समाजावरती. अनेक संत काय सांगू आता. ते संत कोण काय, संतांवरती जर आपण बोलायला लागलो तर कीर्तन इथे संपून जाईल. असो आपण नेहमी ऐकतात संत, ज्यांचा हेतू विठ्ठल आहे ते संत, ज्यांचा देवच एक विठ्ठल आहे, देवाशिवाय ज्यांना काही आवडत नाही असे संत. आणि अशा संतांचे, जे संत वैकुंठातून आले, जे संत केवळ उपकारासाठी आले, अशा संतांनी काय केलं, त्यांचे उपकार माझ्यावर झाले. आणि म्हणून मी काही सांगू शकत नाही. काय सांगू आता संतांचे उपकार. आता उपकार हा शब्द आला, हा उपकार शब्द इथे अनेक वचन घ्यायचं आहे बरं का. एक उपकार नाही, दोन नाही, किती हजारो उपकार केले. अहो माझ्या आईने उपकार केले नाही, महाराज म्हणतात आमच्या वडिलांनी उपकार केले. एवढे उपकार या संतांचे. मग आम्हाला सांगा असं उपकार म्हणजे काय. उपकार हा शब्द कसा आला या बोली भाषेमध्ये त्याचा विचार करायचा. आता हा उप अधिक कार, उपकार शब्दाचा विग्रह व्याकरणामध्ये उपकार शब्द कसा चालतो ते तुम्हाला सांगतो. उप अधिक कार. आता शब्दाची काय करायची, संधिफोड म्हणतात त्याला बरं का. व्याकरण शिकत असताना एखादी शब्द त्याचा जर विग्रह करायचा असेल आणि त्याचा अर्थ सांगायचा असेल तर उप अधिक कार. उप म्हणजे जवळ. आता हा जो शब्द आहे
व्याकरणामध्ये याचं पहिलं जे रूप होतं ते काय होतं माहिती आहे का? उपकृती. उपकृती हा शब्द कसा होता? उपकार शब्दाचा मूळ उपकृती हा शब्द आहे. आणि उपकृती म्हणजे काय? उप अधिक कृती. उप म्हणजे जवळ, कृती म्हणजे करणे, जवळ करणे. त्याचा अपभ्रंश झाला उपकार. उप म्हणजे जवळ, कार म्हणजे करणे. जे जवळ करतात ते संत असतात. संतांनी समाजाला काय केलं? जवळ केलं. आणि बाकीच्यांनी काय केलं? दूर लोटलं. यारे यारे, याचा अर्थ काय झाला? त्यांनी बोलवलं, अरे या 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 ताई या, नर या, नारी या, बाडे या, कोणी या, रंक असो का राजा असो, सगळ्यांना आपल्या जवळ बसवलं. नर नारी बाडे सगळे तुम्ही या, बोलवलं, आपल्या जवळ बसवलं आणि त्यांचे सुख दुःख जाणून घेतले. उपकार. उप म्हणजे जवळ, कार म्हणजे करणे. आता उपकार बरेच असे शब्द आहे की ते डायरेक्ट या भाषेमध्ये आलेले नाही. एक दोन गंमत सांगतो तुम्हाला फक्त. आता तुम्ही, आपल्या गावात कुंभार आहे का? मग वा वा, एका काही बोलणं झालं. कुंभार कोणी जर असेल तर कुंभार. कुंभार शब्द हा डायरेक्ट बोली भाषेत आलेला नाही. कुंभार शब्दाचं जर मूळ रूप पाहिलं तर कुंभार हा शब्द कुंभकार, त्याचा मूळ शब्द काय आहे? कुंभकार. कुंभ म्हणजे घडा, कार म्हणजे करणारा. जो घडा, जो मडके तयार करतो त्याला कुंभकार म्हणत होते. पण लोकांनी काय केलं? कार काढला आणि हार घातला, कुंभहार. कुंभकार म्हणायला पाहिजे. शुद्ध भाषा जर बोलायची ठरली, कुंभकारचा झाला कुंभार. विठ्ठल विठ्ठल. एक शब्द सांगतो पुढे चालतो. नाशिकला त्र्यंबकेश्वरला आता सोमवार आहे ना, दर सोमवारी लोक ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा करत आहे. कालच्या दिवशी सोमवार होता आणि त्याच्या आदल्या दिवशी काय वार होता? रविवार होता. आणि रविवारचं आमचं चांदवडचं कीर्तन करून आम्ही इकडे येत होतो. तर आदल्या दिवसापासूनच मंदिरामध्ये लोक गर्दी करतात. सकाळी 2 वाजेपासून रात्रभर लाखो समाज ब्रह्मगिरीला काय करतो? प्रदक्षिणा करतो. लाखो. कारण मी पण केली. निवृत्तीनाथाच्या वारीच्या वेळेला मी पायी असतो, तर तिथे लाखो लोक चालायला, म्हणजे अशा गर्दीत, एवढी गर्दी. रस्ते चांगले आणि जवळजवळ 15 किलोमीटरचा असा रण असेल, तो वेढा असेल. मुद्दा काय झाला? सोमवारी प्रदक्षिणा करतात आहे, दर्शनाची रांग आहे तिथे. तिथे काय आहे? कुशावर्त आहे. पण तिची नदी निघाली वरती, जटा आपटल्या, स्वर्गातून गंगा आली जटेमध्ये आणि जटेमधून तिला बाहेर काढायची होती. म्हणून महादेवांनी काय केलं? तिथे ते वरती स्थान आहे आणि तिथून ती गंगा प्रगट झाली आणि पुन्हा त्या गंगाद्वार आहे तिथे आली आणि तिथून अजून गुप्त होऊन गेली. तिथून जो गुप्त झाल्यावर गेली कुठे ती निघाली खाली. आणि जेव्हा खाली कुंड आहे मोठं, त्याचं नाव काय आहे? कुशावर्त. आता कुशावर्त शब्दाचा अर्थ कसा आहे? कुश आवर्त. ती गंगा जेव्हा आली, आता तिथे कोणते ऋषी होते? गौतम ऋषी. त्यांच्या हातून काय झालं? त्यांनी दरबाची काडी घेतली आणि ती अशी मारून फेकली. का? ती गाय चरत होती, भात टाकायचे ते तिथे, बरं का, भाताची शेती. गौतम ऋषी. आणि तिथे मग ऋषी मुनींना ते जेवण द्यायचे. धर्मकृत्य चाललं होतं. गौतम ऋषींचं पुण्य अगाध झालं. इंद्राला, या सगळ्या देवतांना मोठं हे वाटलं आणि तिथे ते गाय पाठवली. देवांचीच कलाकारी सरी. आणि ती गाय, त्यांना असं वाटलं गायला आपण थोडा हाकलू. आता गवताची काडी, एवढ्याशा काडीनं आता ती काडी फेकायचा घात आणि गाय मरून गेली. गाय मेली. त्या गायीचं काय झालं? पाप झालं. मग ते पाप आता कसं काय आणि निर्मूलन होईल त्या पापाचं? मग तो जो गंगेचा ओघ आला, ऋषींनी काय केलं? अजून एक गवताची काडी घेतली आणि ते जो गंगेचा जो प्रवाह होता ना, त्याला गवताच्या काडीचा असा बांध केला. पाण्याचा प्रवाह अडवला आणि ते कुश म्हणजे गवत, आवर्त म्हणजे त्याला गोलाकार केला असं. आणि त्या कुंड्यात ती गंगा काय केली? थांबवली आणि तिथे स्नान केलं. मग तिथून ती नदी गुप्त झाली. ती कुठे निघाली?
नाशिकला. मग तिला काय म्हणू लागले? गोदावरी. तिकडे काय झाली? गंगा. आणि तिचं पुढे काय झालं? गंगा गोदावरी. आणि तिथे आपण पिंडदान वगैरे करतो. म्हणजे नाशिकची नदी कोणती? गंगा पण आणि गोदावरी सुद्धा. आता चला, माझा मुद्दा इथे. गोदावरीला गोदावरी शब्द नाही, तर त्या गोदावरी शब्दाचा अपभ्रंश नाही, मूळ रूप काय असेल माहितीये का? गोवध हरी. गोदावरीचं पहिलं नाव काय आहे? गोवध हरी. गो म्हणजे गाय, वध म्हणजे हत्या, हरी म्हणजे हरण करणे. जी गायीसारख्या गायीच्या वधाचं पातक जिच्यामध्ये स्नान केल्यावर जातं तिला म्हणतात गोवध हरी. पण लोकांनी काय केलं? गोदावरी. कुठे चालले म्हणे? गोदावरीवर चालले. असे लोक आहे आपण. आपलं काही खरं आहे का? गाजरभर इकडे, मुडाभर तिकडे, अनुस्वार काढा तर टाका. कोणी मात्रा खातं तर कोणी काना खातं तर कोणी वेलांटी खातं. काय चाललंय आमचं? हे आमचं काही बी चाललंय, आम्ही काही करतो. गोवध हरी ची झाली गोदावरी. विठ्ठलो विठ्ठलो. उपकार उप म्हणजे जवळ करणे. एक नाही, दोन नाही, केले उपकार सांगो काय. महाराज म्हणतात काय काय उपकार सांगायचे? केले उपकार सांगो काय. बाप न करी ऐसी माय, धर्मे त्यांच्या देखिले पाय. दिले अभयाक्षय दानगा, मनवोनी आलो या देशामध्ये मी आलो का? एवढे उपकार केले या साधूंनी. केले उपकार, मी आता काय सांगू? महाराज म्हणतात केले उपकार सांगू काय. अरे आई करणार नाही, बाप करणार नाही, असे उपकार या संतांनी केले म्हणून मला सांगता येत नाही. माझे शब्द आहे ना, महाराज म्हणतात शब्द अपूर्ण पडतात. यतो वाचा निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह. म्हणून म्हणतात काय सांगू आता संतांचे उपकार. महाराज तुम्ही केव्हाचे सांगता ते जीव तोडून सांगा ना काय उपकार केले? मज निरंतर जागवी मज निरंतर जागवे मज निरंतर जागवी मज निरंतर. उपकार एक नाही, काय केले? मज निरंतर जागविती. मला निरंतर जाग करण्याचं काम या संतांनी केलं. आता शब्द कोणता वापरला? मज. आता इथे काय म्हणतोय आम्ही? काय सांगू आता? संतांचे, अनेक संतांचे उपकारी. उपकार शब्द अनेक वचन, संतांचे शब्द अनेक वचन. आणि मग इथे मज शब्द का वापरला? मज म्हणजे मला. आता मला म्हटलं की वैयक्तिक एकालाच, बरं का, सगळ्यांना नाही. उपकार सर्वांवरती केलेले का? मग तुकोबारांची जी भाषा या अभंगाची, मज म्हणजे मला, मज निरंतर जागविती. पण मज शब्द का वापरला? या अभंगामध्ये संत आणि मज हे दोन शब्द महत्वाचे. पण मज म्हणजे काय? वैयक्तिक एकापुरतं महाराज बोलतात का? भाषा तर तुम्ही सार्वजनिक वापरताय, मग मज शब्द का वापरला? तर कृपा जेव्हा होते ती सामुदायिक पद्धतीने सुद्धा होते. उपकार, काही उपकार हे सामाजिक उपकार आहे बरं का, आणि काही वैयक्तिक उपकार आहे. एखाद्याचं घर बांधून दिलं, घरकुल आहे की नाही योजना, आपल्यापुरतं घर बांधलं. पण जेव्हा असे शेकडो घर गावामध्ये बांधले गेले तेव्हा हा काय झाला? सामाजिक उपकार झाला. पण लाभधारक एकच असतो बरं का. लाभ घेणारे 100 लोक मेरूणमध्ये, 100 नाही 500 असतील, 5 लाख असतील, पण प्रत्येकाला 5 लाख घरणी भेटले, प्रत्येकाला घर एकच मिळालं. म्हणजे लाभधारक हा वैयक्तिक एकच असतो. म्हणून मज निरंतर जागविती. जस काय केलं त्यांनी? मला जागवलं. म्हणे महाराज तुम्ही काय झोपले होते का? मग हो मी झोपलोच होतो बरं. आणि तुम्ही का जागे आहे का? मग अहो म्हणे आम्ही काही झोपलो नाही. अरे हे काय झोप नाही का तुमचं? हे जाग राहणं म्हणजे जाग राहणं नाहीये. तुम्ही पण झोपेत आहे, मी पण झोपेतच आहे बरं का. असे बरेच माणसं मेरूणमध्ये असो, आमच्या शिरसोलीमध्ये असो, काही माणसं झोपेत आले
झोपेतच वाढले आणि झोपेतच गेले, जागे काही झालेच नाही. कस काय हो महाराज? अरे आम्ही रोज उठतो, अरे आम्ही मेरूंचे लोक आहे, आम्ही शिरसुलीचे 4 वाजता उठतो महाराज. तुमचं बी कीर्तन 8:30ला जर नाही 10:30ला संपलं पाहिजे बरं का, आम्ही लगेच तुम्हाला खाली का, आम्हाला लगेच झोपावं लागतं. सकाळी 4ला उठतो, 11ला झोपतो, इतका काबाड कष्ट करतो आम्ही. जागे जागे कस काय म्हणतात तुम्ही झोपले? तुम्हालाही संतच जागे करतात. हे काय चालू आहे? जागच करणं आहे. महाराज म्हणतात की मज निरंतर जागविती. मग जागविती म्हणजे आमची झोप कोणती? तर एका 2 मिनिटामध्ये सांगायचं. झोप म्हणजे अज्ञान, हे आपलं झोप आहे. मी अज्ञानामध्ये, अज्ञानाची झोप लागली. बरं, ही झोप या जन्माची नाही आहे. किती जन्म झाला फेरा, गणित नाही जी दातार. 1 नाही 2 नाही, किती जन्म झाले आमचे. अरे आम्ही जन्माला येतोय, मरतोय, मरले की जन्म घेतो, जन्माला आले की मरतो. किती जन्म झाला फेरा, गणित नाही जी दातारा. किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे फजित. म्हणून जीव भ्याला, शरण गेला विठोसी. महाराज मला जन्म, आपला जो घात झाला ना, प्रत्येक वेळेस मरताना घात झाला बरं का आपला. आपण जन्मभर परमार्थ केला आणि शेवटी मरताना मुलीची आठवण आली, मुलाची आठवण आली, काही खायची इच्छा झाली आणि वासनेच्या पोटी आम्हाला जन्म घ्यावा लागला. आमचा घात झाला. प्रत्येक वेळेस आम्हाला मरावं लागलं, पण मरताना मुलाला पाहून मेलो, पत्नीला पाहून मेलो, घराकडे पाहून मेलो. अरे मला घरी घेऊन चला, अरे मला घरी घेऊन चला. घरी आणला आणि गेला. घरामध्ये जीव अटकला होता बरं का. काही घर पाहत पाहत मेले, काही पत्नी पाहत मेले, तर काही मुलांकडे पाहत मेले. ज्यांच्यामध्ये आम्ही जीव अटकवला, पुन्हा जन्मालाच यावं लागलं. वासनेच्या पोटी जन्म घ्यावा लागतो. जोड भरत राजा, अरे तुमची माझी काय कथा आहे. मोठे मोठे राजे, त्या राजांना वासनेने घालवलं बरं का. जोड भरत राजा घाला तो घातला वासनेने. एवढा मोठा राजा राज्याचा त्याग करू शकतो, पण हरणाचं ममत्व टाकू शकत नाही. पुन्हा जन्म, पुन्हा मरण, पुन्हा जन्म. म्हणून तुमची माझी एकच विनंती आहे, प्रत्येक दिवशी तुम्ही झोपताना आपण देवाला विनंती करायची बरं का. मी तर करतोय बुवा आता 50च्या 60च्या, म्हणजे तरुणांत जाऊ दे अजून, पण आतापासून विनंती तर करा. रोज मरणाची आठवण करा बरं का. आज्यांनो 70, 75, 80 देवाला झोपायचा मंत्र आहे, उठायचा मंत्र आहे. केव्हा उठायचं नाही. कराग्रे वसते लक्ष्मी, कर मूले सरस्वती, कर मध्ये तू गोविंदम प्रभाते. उठायचा मंत्र. पाय ठेवू नका जमिनीवर. लगेच उठल्याबरोबर दणकन उठला, पण चालायच नाही असं. उठल्यानंतर 70च्या पुढच्या माणसांनी उठले की थोडंसं बसा 2 मिनिटं, पूर्ण जागे व्हा. नंतर एखाद्या वेळेस असं होतं, झोपेतच आपल्याला पॅरालिसिस येऊ शकतो. म्हणजे येऊ नये कोणाला, पण कोणी झोपेत पाय लागत, धडकन पडतो. म्हणून उठल्यावर म्हाताऱ्या माणसांनी बसायचं, शांत झोप जाऊ द्या. नंतर ओ समुद्र वसने देवी पर्वतस्तन मंडली, विष्णू पत्नी नमस्तुभ्यम, पाद स्पर्श क्षमस्वमे. मी पाय ठेवतो बरं का, हे भूमाते मला क्षमा करा. आणि रात्री झोपताना मंत्र आहे कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने. आवाज क्लिअर करा. प्रणत क्लेश नाशाय गोविंद. पहिला आवाज मस्त होता, सुरुवातीला छान आवाज होता. प्रणत क्लेश नाशाय गोविंदाय नमो नमः. देवा मी झोपतो बरं का. आता मी मेरूणमध्ये झोपलोय. विठ्ठल मंदिराच्या समोर आमचं घर आहे. मंदिर कसलं आहे? भवानी मातेच्या मंदिराच्या समोर आमचं घर आहे. आणि मी वरच्या रूममध्ये, 3ऱ्या खोलीमध्ये, बेडरूममध्ये झोपलाय. पण देवा मला उठवा बरं का, नाही तर राशान तुम्ही तुमच्या कामामध्ये, मी राहीन झोपेलच तसा. असं करू नका देवा, तुम्ही मला सकाळी उठवा. झोपणं माझ्या हातात आहे, पण उठवणं त्याच्या हातात आहे. त्याला विनंती करा आणि जाईन तो विसरून. बरं, विनंती करत जा. इतना आणि झोपताना तर विनंती करा, पण रोज विनंती करा. देवा माझा जीव जाईल ना, तेव्हा तुझं नाव माझ्या मुखात आलं पाहिजे. आता आम्ही पंढरपूरची वारी गेलो. कोणी 20 वर्षापासून वारी करते, कोणाच्या 40 वाऱ्या झाल्या. आम्ही वाऱ्या करतो, पण वारी करताना त्याला विनंती करा, भाऊ देवा 40 वाऱ्या झाल्या बरं का, पण मी जेव्हा जाईल ना, आजी असो बाबा असो, तू काय कर देवा, तू 1 वारी माझ्या घरी कर. तू येऊ शकत नाही, पण तुझं नाव माझ्या मुखात आलं, ही तुझी वारीच आहे. मी विठ्ठल म्हणावं, जीव सोडावा माझा, एवढंच माझ्या जीवनात झालं पाहिजे, तरी आमचा परमार्थाचं फल मिळून जाईल. एक हिंदी कवी म्हणतो, इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, गोविंद
नाम लेकर तब प्राण तन से निकल. गोविंद नाव यावन माझा देह पडावा. तो हिंदी कवी मोठा गोड म्हणतोय. मी कुठला आहे माहित आहे? यमुना का वंशीवट हो, गंगा जी का तट हो. माझा जीव कुठे जावा? गंगेच्या किनाऱ्यावर, यमुनेच्या काठावर माझा जीव जावा. काशीला मरण यावं. गंगा जी का तट हो, यमुना का वंशीवट हो, मेरा सावरा निकट हो, जब प्राण तन से निकले. हे सावरिया कन्हैया, तू माझ्या जवळ आला पाहिजे. तुझं स्मरण मला झालं पाहिजे. तुझी छबी माझ्या मनामध्ये आली पाहिजे. माझे डोळे मला दिसेल का नाही मला माहीत नाही, कान ऐकू येईल की मला माहीत नाही, मला श्वास घेता येईल की माहीत नाही. माझी स्मृती तेव्हा कायम ठेव. देवा, तू कसा आला पाहिजे? तुझ्या कमरेला काय पाहिजे? पितांबरी कशी हो. कशी म्हणजे कमरेला पितांबर धारण करून ये बरं. पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला, गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला, असा कैवारी मला दिसला पाहिजे. माझा प्राण जाईल तेव्हा. ही माझी विनंती आहे. पितांबरी कशी हो, छबी मन में ये बसी हो, ओटो पे वो हसी हो, जब प्राण तन से निकले. देवा, तू असा मंद मंद हसत असला पाहिजे असं मला दिसल. आणि तू एकटा येऊ नको बरं, तुझ्यासोबत कोण आण. ऊस. आणि जेव्हा माझा प्राण जाईल, नाही तर माझा जीव निघून जाईल, आणि तेव्हा तू येशील तसं भी करू नको. उस वक्त जल्दी आना, नहीं शाम भूल जाना, राधे को संग लाना, जब प्राण तन से निकले. तू राधेला पण आण देवा. पितांबर धारण करून ये. आणि मी कोण आहे? मी तुला एवढं विनंती करतो, पण माझा अधिकार नाही काही, माझी भक्ती नाही, माझं चिंतन नाही, पण विनंती तर मी करू शकतो की नाही? एक भक्त की है अर्जी, खुद गर्ज की है खुद गर्जी. मी गरजू आहे बरं का देवा. मला हे जन्म मरण मिटवायचंय. एक भक्त की है अर्जी, खुद गर्ज की है खुद गर्जी, आगे तुम्हारी मर्जी, जब प्राण तन से निकले. विनंती करतो देवा, येशील तर बरं होईल, पण मी जास्त काही विनंती करू शकत नाही. तुझी जशी इच्छा असेल तशी. मज निरंतर जागविती. हीच जागृती मला आली पाहिजे. मी जागा राहिलो पाहिजे. संतांनी काय केलं? सकाळी जो वासुदेव म्हणता ना तुम्ही, आपण या वासुदेवाने सगळ्यांना जागवलं. वासुदेव करीतो फेरा, वासुदेव करीतो फेरा, वासुदेव करीतो फेरा, वासुदेव करीतो फेरा. वाडियात बाहेर तारा, वाडियात बाहेर तारा, वाडियात बाहेर तारा, वाडियात बाहेर तारा. कोणी काहीतरी दान पुण्य करा, कोणी काहीतरी दान पुण्य करा, कोणी तरी दान पुण्य करा, कोणी तरी दान पुण्य करा. जाबन द्याल तरी जातो माघारा गा, जाबन द्याल तरी जातो माघारा गा. जाबन द्याल तरी जातो माघारा गा, जाबन द्याल तरी जातो माघारा गा. वासुदेव करीतो फेरा, वासुदेव करीतो फेरा, वासुदेव करीतो फेरा, वासुदेव करीतो फेरा. अशा वासुदेवाने
तुम्हाला जागवलं. वासुदेव करीतो फेरा वाड्यात बाहेर दारा, कोणी काहीतरी दान पुण्य करा. आणि जर का तुम्ही उत्तर दिलं नाही, जाब न द्याल तरी जातो माघा रागा. आणि मी जर का गेलो तर तुम्हाला उठवणारं कोणी राहणार नाही. हा वासुदेव तुमच्या दारात आलाय, तुमच्या घरासमोर उभा आहे. आणि तुम्ही आता डोळे झाकून रात्र करू नका. आता जर तुम्ही जागे झाले नाही, मी का उठवतो? मागच्या जन्मात तुम्ही बैल होते, तुम्ही नाही. वासुदेवाचं म्हणणं आहे. कोणी म्हशी होते, कोणी कुत्रे होते, कोणी डुकर होते. मी मागच्या जन्मात डुकर असेल का सर्प असेल मला माहीत नाही. मागचे सर्व जन्म झोपेत गेले, अज्ञानात गेले, कळत नाही. बैलाला काय कळतं? आज एकादशी, बैल एकादशी तुमच्या बी गावात, आमच्या गावात बी धरत नाही. मग म्हशी काही एकादशी, बैल एकादशी करीत नाही, म्हशी एकादशी करीत नाही. बकऱ्या सुद्धा दिंडी काढत नाही. मंदिरामध्ये कुत्रे काही जात नाही. आपल्या गावातले बी कुत्रे मंदिरात येत, अरे म्हणे तुमच्याच नाही म्हणे, कोणत्याच गावातले कुत्रे मंदिरात जात नाही. पण आपल्या गावात महाराज म्हणतात, हो हे सगळे जन्म आंधळे होते, अज्ञानी होते, आणि आता नरदेहामध्ये आपण आलो. आता उघडी डोळे, डोळे उघडायची वेळ आली बरं का. आता कुत्र्याला डोळे उघडता येत नाही, अज्ञान असल्यामुळे. पशु काय पाप पुण्य जाणती. आता उघडी डोळे जरी अद्यापी न कडे, मातेच्या खोडे दगड आला पोटासी. महाराज म्हणतात डोळे उघडा बरं, डोळे उघडा. हाच जन्म याच देही ओळखी करा आत्माराम. देवाची ओळख याच जन्मात होईल. आणि म्हणून आता आपलं उठावं लागेल. म्हणून हा वासुदेव तुम्हाला उठवते. तुम्ही काही डोळे झाकून रात्र करू नका. आणि जर मी आता गेलो तर माझा फेरा कधी येईल? आणि तुम्ही या नरदेहाला आले आणि झोपून राहिले तर मग तुम्ही कधी माणूस व्हाल सांगू शकत नाही. आता मागुता येईल फेरा, हे तो न घडे या नगरा. म्हणून पटकन उठा, झडझडोनी वहिला निघ, ये भक्तीची वाटे लाग, जेणे पावसी अभ्यंगनीचे धाम माझी. असं मला संतांनी जागवलं. मज निरंतर जागवी. निरंतर शब्द का वापरला? एका दिवशी झोपवलं आणि एका दिवशी उठवलं नाही, रोज उठवतात, रोज जागवतात. जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती, जागता जगदेव राखा काही भाव. जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती. जाग जाग जागे व्हा, उठा उठा जागे व्हा रे आता. काय सकाळचे भजन आहे? अरे उठा रे, अरे कारेची भाषा आहे बरं. ए का रे, एक म्हणे का हो, अरे काय काय बोलणं आहे का तुमच्या महाराजांचं? खरं अरे उठा रे. आता हे काही आरेकारीची भाषा नाही, याच्यामध्ये करुणा आहे. हा रे आहे ना, करुणा वाचक रे आहे. उठा जागे वारे आता. याला चाली कशा आहे बघा. पूज्य बोधे बाबांच्या सगळ्या चाली, गोड काकड्या चाली, आंधळे पांगडे वासुदेव या त्यांच्या चाली आहे बरं का. अभंग जसा तशी चाल आहे. सकाळचं भजन ऐका तर खरं, काय करुणा आहे. उठा जा, म्हणणारे बी तसे पाहिजे. उठा जागे वारे आता. काय करू महाराज? स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा. काय होईल याच्याने? चुकवी व्यथा जन्माच्या. अहो म्हणे आमचं धन आहे, पत्नी आहे, मुलं आहे, धन दारा पुत्र जन, बंधू सोयी रे पिशून, सर्व मिथ्या हे जाणून. तुम्ही या धनाच्या नातेवाईकांच्या भरोशावर झोपू नका. सर्व हे जाणार आहे, सर्व मिथ्या हे जाणोनी. काय करायचं? शरण रिघा देवासी, धनधारा पुत्र जन. हे जागवणं या संतांचं आहे. आणि म्हणून मजो निरंतर जागविती. एक नाही अनेक उपकार केले. मग अशा या संतांच्या उपकाराच्या बदल्यामध्ये तुम्ही त्यांना काही दिलं पाहिजे की नाही? मग देण्याचा जेव्हा प्रसंग आला, महाराज तुम्ही काय दिले या संतांना? अहो म्हणाले काय देऊ मी, माझ्याकडे आहेत काय? मग दिलं काय? काय द्यावे त्यासे व्हावे भूत
उपकाराच्या बदल्यामध्ये काय द्यावं, काय द्यावे त्यासी देऊन टाकावं काहीतरी आणि उतराई व्हावं असं करू शकत नाही. अहो म्हणे काय द्यायचं, त्यांनी आमचं जन्म मरण घालवलं, त्यांचे उपकार कोणत्या प्रकारचे आहे, आध्यात्मिक स्वरूपाचे उपकार आहे. आणि आपण त्या लौकिक वस्तू काय देणार बरं आपण, पैसे हिरे माणिक सोनं नाणं चांदी काय देणार, वस्तूच देणार ना, पैसे देणार का, सोनं चांदी देणार. पण यांच्या या वस्तूंचा आणि त्यांच्या उपकाराचा आपण तुलना करू शकत नाही. उपकाराचं स्वरूप काय, त्यांनी उपकार 3 प्रकारचे केले. एक कायिक उपकार केले, वाचिक उपकार केले आणि मानसिक उपकार केले. काया वाचा मन एवढ्या स्वरूपाचे उपकार असल्यामुळे या जगातली कोणतीही वस्तू जरी दिली तरी ती नाशिवंत आहे. प्रत्येक वस्तूचा नाश आहे आणि म्हणून त्यांनी अविनाशी वस्तू प्रदान केली आणि आपण विनाशी वस्तू देऊन उतराई होऊ शकत नाही. म्हणून महाराजांनी विचार केला, काय द्यावे त्यासी, काय द्यावं त्यासी व्हावे उतराई. ठेविता हा पायी माझ्याजवळ फक्त जीवच आहे. राजा बलींच्या जवळ सुद्धा जीवच होता. 3 पावलात तुम्हाला भागवत ऐकतात तुम्ही नेहमी, आणि तुम्ही सगळे आणि कथा कीर्तन ऐकणारी मंडळी. 3 पावलामध्ये सर्व आठवलं, 2 पावलामध्ये. आणि मग 3रं पाऊल ठेवायचा प्रसंग आला. राजा, अरे पृथ्वी पण माझ्या पायाने व्यापून गेली, स्वर्ग गेला, पृथ्वी गेली, आता तू काय करशील सांग. तेव्हा राजे बली म्हणतात, बलिराजांचं धैर्य बघा तुम्ही, सगळं त्यांचं राज्य गेलं, स्वर्ग व्यापला, पण घाबरले नाही, डगमगले नाही. तेव्हा राजे म्हणतात, देवा पण संकल्पाच्या वेळेस ऋषी ते शुकाचार्य आले, शुक्राचार्य, देऊ नको, हा विष्णू आहे आणि तुला पाताळात घालेल. अहो म्हणे आजपर्यंत जे दान केलं त्याचं हे फळ आहे, मी तर आज दान करेलच. आणि ते संकल्प सोडला होता. म्हणे देवा तुम्ही सर्व माझं घेऊ शकता, पण माझ्या जीवावर माझा आजही अधिकार आहे. हा जीव मी तुमच्या पायाजवळ ठेवतो. आणि भगवंताच्या समोर बसले, ठेवा माझ्या मस्तकावर पाय. तुका म्हणे बडी जीव तिला पायात. तसं महाराज म्हणतात, ठेविता हा पायी जीव थोडा. हा जरी जीव मी ठेवला तरी हा थोडा आहे बरं का. थोडा शब्द का वापरला, भगवंताचा अंश आपण आहे. ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातन हा, म्हणून थोडा शब्द वापरला. आणि अशा या संतांना मी काही देऊ शकत नाही. बरंच बोलता येईल पण आपला वेळ संपलेला आहे. आणि आता हे पुढचे 2 चरण पुढे बघू, पण आता काय करू, विठोबा रखुमा विठोबा रखुमा, जय विठोबा रखुमा, 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 बोला बोला जय विठोबा रखुमा, जय विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, जय विठोबा रखुमा, जय विठोबा रखुमा, जय विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, जय विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, जय विठोबा रखुमा, रखुमा, जय विठोबा रखुमा, जय विठोबा रखुमा, जय विठोबा रखुमा, जय विठोबा रखुमा, 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 विठोबा रखुमा. उपकार अगणित आहे. पण असे काय जागवलं, असं तुम्हाला काय बोलले ते, अहो म्हणे ते खूप काही बोलले नाही, असे बोलले, सहज बोलले. सहज बोलणे हित उपदेश. त्यांचं बोलणं सहज होतं, पण आमच्या जीवनामध्ये महान क्रांती झाली. सहज बोलले साधू संत, पण काय बोलले, सहज बोलणे हित उपदेश. हिताचं बोलले. हिताचं कोण बोलतो, म्हणे आमची आई पण हिताचंच बोलते. आई आणि वडील आपले हितच करतात बरं का.
कोणत्याही वडिलांना आईला वाटत नाही आपल्या मुलाचं वाईट व्हावं. कडकड जर कोणाला असेल, 3च लोक असे की आपला मुलगा किंवा तो मोठ्या पदावर गेला, काही शिकला सवरला, मोठ्या हुद्द्यावर गेला, तर 3च लोक आनंदित होतात. एक म्हणजे आई, दुसरे वडील आणि तिसरे गुरु साधू संत. ज्यांच्या हाताखाली शिकले त्या गुरूंना ते अरे गुरुजी असतात की नाही, शाळेतले आपले गुरुजी, अरे म्हणे हा माझा विद्यार्थी आहे, कलेक्टर झाला आता. आणि कलेक्टर झाल्यावर जेव्हा तो पाया पडायला आला गुरुजींच्या, काय काय गर्व वाटला असेल. अरे हा एवढूसा हो छोटासा, तर बघा किती काजळ भरले मस्त, नजर लागू नये म्हणून बरं चांगलं आहे. कृष्णाला पण सुद्धा आई कशीच काजळ भरायची, आणि मग ते बोट उरलं तुम्ही कुठे पुसता, डोक्याला. तुम्हालाही पुसत होती आई, मला पण पुसत होती, म्हणून आपण चांगले कोरोनामध्ये पण जिवंत राहिलो बरं का. दृष्ट लागू नये कवणाची दृष्ट, काय ते गाणं, कवणाची झाली दृष्ट माझ्या पंढरी राया. हित, अरे जननीला हित वाटतं, गुरुजींना वाटतं माझा विद्यार्थी बरं का, हो इंजिनियर झाला, डॉक्टर झाला, म्हणे आमच्या मेरुण परिसराचे नगरसेवक आहे म्हणे, पण माझा विद्यार्थी आहे बरं का, गर्वाने सांगतात हा माझा विद्यार्थी, ही माझी विद्यार्थिनी का. गुरूंना आनंद होतो, संतांना आनंद होतो. आणि मुलगा जर सात्विक निघाले तर देवाला आणि संतांना आनंद. कोडी कन्यापुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा, म्हणून त्यांचं बोलणं हिताचं आहे. नुसते आई वडिलां हे नाही बरं का. अजून व्यवहाराच्या दृष्टिकोनातून जर बोलायचं ठरलं, आपली जी पत्नी असते ना, त्या पत्नीला सुद्धा पतीचं चांगलं व्हावं अशी कडकड असते बरं का. पिणारा पती असेल, दारुड्या असेल, सट्टा पत्ता दारू खेळणारा पिणारा असेल, तर सगळ्यात जर तक तक कडकड जर करत असेल कोणतं, पत्नी त्याची बरं का. तिला वाटतं माझ्या नवऱ्याने दारू सोडावी. पती जर माझा दारू सोडते, देवाकडे जाते, सगळ्यांना सांगता अरे करावं काय, ह्या गोड्या आण, ते आण, ते आण. पण कडकड जर पिणाऱ्या नवऱ्याची असेल तर ती पत्नीला जास्त असते. आई वडील आज आहे उद्या नाही, पण हा माझा जन्माचा साथीदार आहे, त्यांच्या आधारावर मी आहे, त्यांच्या आधारावर माझे मुलं आहे, माझा प्रपंच त्यांच्यावर आहे, आणि म्हणून हे निर्व्यसनी राहिले पाहिजे हे त्या पत्नीला सतत वाटत असतं. कडकड तशी संतांना कडकड येतो. हिताचा कडवळा पडती हाती काळा, म्हणून या हिताचं बोलतात ते आई असते, हिताचं बोलते तो बाप असतो, हिताचं बोलतात ते संत असतात. करोणी साया असं शिकविती. सहज बोलणे हित उपदेश करतात, आणि करोणी सायास प्रयत्नाने बाळाला शिकवते, प्रयत्नाने साधू संतांनी शिकवलं, म्हणून त्यांचे उपकार एवढे. तुकोबारा या पहिल्या 3 चरणामध्ये, पहिल्या चरणात सांगतात की मी काय उपकार सांगू, सतत जागवलं, देण्याचा प्रसंग आला, देऊ शकत नाही, जीव ठेवून दिला. आणि जेव्हा त्यांनी मला सायासानं प्रयासानं शिकवलं, पण कसं शिकवलं, मग ते नातं सांगितलं. कोणतं नातं, अरे गाय आणि वासरूचं काय नातं आहे, आईचं आणि बाळाचं काय नातं आहे. ज्ञानोबाराय म्हणतात तो मातेचा सोयरा केतुलापा, याला जोड नाही. आई, एका आईला विचारलं का हो तुमचं 4 महिन्याचा बाळ आहे, हो तो काळा असो नकटा असो कसा का असे ना, तो माझ्या पोटात वाढला, पोटातून त्याला मी बाहेर काढलं. का हो तुम्हाला हा किती आवडतो तुमचा बाळ, काय सांगेल ती आई, मला एवढा आवडतो का एवढा आवडतो का एवढा आवडतो, एवढा केवढा आवडतो, तो मातेचा सोयरा केतुलापा. अपंग जरी मुलगा झाला, अपंग मतिमंद गतिमंद, तरी 20-20 25-25 वर्षाच्या बाळाला जागेवर सर्व काही करते, पण तिला कंटाळा वाटत नाही. करोनी साया असं शिकविते. गाईचं वासराचं जे नातं आहे ना, त्याच उदाहरणाचं प्रतिपादन केलं शेवटच्या चरणामध्ये. तुका वस देनु येचाची, तुका मने वस देनु येचाची, तुका म्हणे वर धेनु एकाची, म्हणे वर धेनु एकाची. तैसे मज येती सांभाळीत, तैसे मज येती सांभाळीत, काय द्यावे त्याची व्हावे उतराई, काय द्यावे त्याची व्हावे उतराई. ऐसे मज येते सांभाळीत, तैसे मज
द्यावे त्यासी व्हावे उतराय काय द्यावे त्यासी व्हावे उतराय ठेवी तो हा पायी देवी तो हा पायी जीव थोडा देवी तो हा वितो पायी जीव थोडा वितो पायी जीव थोडा तुका म्हणे धेनू, धेनू म्हणजे काय? वत्स. तुका म्हणे धेनू वत्स वेची चित्ती, किंवा गायीच्या मनामध्ये वासराचं चिंतन असतं. गाय व्याली 15 दिवसाची झाली, 20 दिवसाची झाली, नंतर तिला सोडतो आपण चारण्यासाठी, पण ती पटकन काही गोठ्यामध्ये जात नाही. ती पुन्हा मागे येते, वासरा करता जाते, पुन्हा मागे येते, आणि मग तिला मारून मुटकून आपण तिला, पण 5-4 वाजले की ती हंबरडा फोडते बरं का. आणि तिचं वासरू सुद्धा हंबरडा फोडतो. हो, ती चरते डोंगरामध्ये. त्याचंही उदाहरण ज्ञानोबाने देतं. नाना गाय चरे डोंगरी परिचित्त बांधलेचे वत्सा घरी तेथीचे प्रेम स्थानपती करी. जसं त्या भक्ताने काय करायचं, गायीच्या मनात वासरू आहे तसं देवाचं चिंतन त्या साधकाने करावं. असं तुका म्हणे धेनू वत्सवेचे चित्ती तैसे मजे येते सांभाळित. गायीला वासरू सर्वात प्रिय आहे, आणि तिचा सांभाळ जसं गाय करते तसे संत करतात. मग अशा संतांचं चिंतन करायला पाहिजे. मग असे संत कोण? ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली काय सांगू आता, संतांचे उपकार मज निरंतर जागविती, काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीवित. संतांनी उपकार केले, शब्दाचे उपकार केले. तुमचं माझं जे अज्ञान आहे, कशामुळे अज्ञान आहे? शब्दाचं अज्ञान आहे. शब्दाने अज्ञान जाणार आहे. ज्या दिवशी ज्ञान कशाने होईल? शब्दाने होईल. आणि म्हणून त्यांनी जे उपकार केले ते शब्दांनी केले, कायेने केले, वाचेने केले, कधी कधी शिकवणे, करुणी सायासं. आता बघा, पहिलं चरण कसं आहे? मज निरंतर जागविती, शिकविती, आणि काय बरं
सांभाळीती शिकविती जागविती काया वाचा मन तिन्ही प्रकारचे उपकार आहे म्हणून त्यांचं चिंतन करायला पाहिजे. ते चिंतन केलं आणि त्या संतांच्या कृपेनं आपण बोललो. करविली ते शिकेली कटकट वाकडे की नीट देव जाणे पायाच्या प्रसादे काही बोललो विनोदे. अशा संतांचे वचन आपण आपल्या जीवनामध्ये त्याचा विचार करावा, चिंतन मनन करावं आणि त्यांनी दाखवल्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करावा. तरच त्यांच्या उपकारातून आपण उत्तराई होऊ शकतो. झालेली सेवा या ठिकाणी विठ्ठलाच्या चरणावरती समर्पित करायची. माझे जे सद्गुरू परमपूज्य माऊली महाराज वाबडदेवासी त्यांच्या चरणावरती तुमच्या प्रत्येकाने आपल्या आईवडिलांचं स्मरण करायचं, इष्टदेवतेचं स्मरण करायचं आणि त्यांच्या चरणावरती आपली ही सेवा समर्पित करायची. मीही माझ्या आईवडिलांच्या चरणावर समर्पित करतो आणि या ठिकाणी थांबतो. काही जर काही बोलायचं असेल तर बोलू शकतो. जय विठ्ठल बोलायचं. जय विठ्ठल जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय विठ्ठल. हा